ढाब्यावरचा मसाला शेवगा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चमचमीत, झणझणीत, तर्रीदार, चटकदार अशी भाजी डोळ्यासमोर येते, हो की नाही? तर त्याच पद्धतीने आपण आज ढाबा स्टाईल मसाला शेवगा घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला शेवग्याच्या शेंगा लागणार आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. एकदम हिरव्यागार ताज्या अशा शेवग्याच्या शेंगा आहेत. तर शेवग्याच्या शेंगा घेत असताना खूप जाड किंवा खूप बारीक घ्यायच्या नाही आहेत. अशा पद्धतीने मीडियम साईजच्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्यात आणि ह्या ज्या शेंगा आहेत त्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत आणि जास्त लांब न त्याचे तुकडे करता त्याचे तुकडे जे आहेत ते 3-3 इंचाचेच झाले पाहिजेत आणि त्याचं थोडंफार साल काढायचं. पूर्ण साल काढायचं नाही, शेंगांचं थोडंफार ठेवायचं आणि थोडंफार काढायचं. तर अशा पद्धतीने मी थोडंसं साल काढलेलं आहे आणि थोडंसं तसंच ठेवलं आहे. तर याच पद्धतीने मी आता सर्व शेंगा सोलून घेते आणि शेंगा ज्या आहेत त्या कट केल्यानंतर पाण्यात टाकून घ्यायच्या आहेत. तर मी हे नॉर्मलच पाणी घेतलं. तर सर्व शेंगा कट करून मी पाण्यात टाकून घेणार आहे. तर तोपर्यंत आपण आता मसाला तयार करून घेऊयात. तर मी इथे आता अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं होतं. थोडंसं तेल टाकून सुकं खोबरं एकदम ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं भाजलेलं आहे त्यामध्ये आपण लगेचच आता 2 चमचे पांढरे तीळ मी इथे टाकणार आहे. गावरान तीळ टाकले तरीसुद्धा चालेल, पण माझ्याकडे सफेद तीळ होते तर मी ते टाकलेत आणि 1 चमचा खसखस टाकलेली आहे. तर खसखस आणि तीळ टाकल्यानंतर लगेचच भाजतात. तडतड उडायला लागले, त्याचा तडतड असा आवाज आला की लगेचच ते काढून घ्यायचे. पटापट काढून घ्यायचं, नाही तर जळण्याची शक्यता असते. आणि त्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे. तर मी ते 3 कांदे उभे चिरून घेतले होते. ते देखील आपल्याला 1 चमचा तेल टाकून फास्ट गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर कांद्याला एकदम सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा व्यवस्थित भाजण्यासाठी किंवा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकले. तर कांदा बघा अशा पद्धतीने ते भाजून झालेला आहे. तर त्यासोबतच आपण आता लगेच इथे कोथिंबीर घेतलेली आहे. मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली, काड्यांसोबतच घेतली आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. हा जो आल्याचा तुकडा आहे तो तुम्ही कट करून देखील टाकू शकता आणि भरपूर असा लसूण. तर आलं, लसूण, कोथिंबीर कांद्यासोबतच भाजून घ्यायचं. 1 मिनिटभरच भाजायचं, जास्त वेळ भाजायची गरज नाही. भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी मी असंच ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण आता इथे शेवग्याच्या शेंगा शिजायला टाकायच्यात. तर पातेल्यामध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आणि शेंगा स्वच्छ धुवून निथळून घेतल्या आहेत. 1 मिनिटभर शेंगा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्यात. त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकली आहे. हळद टाकून लगेचच मिक्स करून घ्यायचं. आणि मी आता पातेलं जास्त गरम आहे त्यामुळे लगेचच त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तर मी इथे जवळजवळ 2 ग्लास पाणी टाकले, कारण शेवग्याच्या शेंगा शिजायला थोडासा वेळ लागतो आणि शेवग्याच्या शेंगाच्या रशाला छान चव यावी त्यासाठी मी इथे अर्धा चमचा मीठ टाकले. झाकून ठेवून या शेंगा मी 7 ते 8 मिनिट शिजवून घेणार आहे. तर या शेंगा ज्या आहेत त्या पूर्ण शिजवायच्या नाही आहेत, 70 ते 80% शिजवायच्यात फक्त. तर शेंगा शिजून होत आहे तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊयात. तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि खसखस, तीळ हे जे आपण भाजून घेतलं होतं ते अगोदर बारीक करून घेतलं आहे आणि त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर आणि कांदा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. तर हे जे वाटण आहे ना ते आपल्याला पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा शेंगा शिजवून बऱ्यापैकी आता थंड झालेल्या आहेत. तर 70 ते 80% इथे शेंगा मी शिजवून घेतलेल्या आहेत. आता लगेचच आपण फोडणी करून घेऊयात. तर कढईमध्ये मी तेल टाकून घेत आहे. आता आपण धाबा स्टाईल भाजी बनवत आहोत, चमचमीत, झणझणीत, तर्रीदार अशी. त्यामुळे मी ते 2 ते 3 चमचे तेल टाकले आणि त्यानंतर त्यामध्ये हा मसाला वाटून घ्यायचा, वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. तर पाणी न टाकता मसाला वाटला आहे त्यामुळे जास्त घट्टसर असा मसाला झाला आहे आणि हा घट्टसर मसाला परतण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, लगेचच परतला जातो. बघा इथे व्यवस्थित मसाला परतलेला आहे. मसाल्याने थोडंफार तेलसुद्धा सोडलेलं आहे. कमी गॅसवरच मी मसाला परतून घेत आहे. यामध्ये आपण आता लगेचच जे पावडर मसाले आहेत ते टाकून घेऊयात. तर अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे. त्यानंतर 2 चमचे मी घरगुती जो साठवणीचा काळा मसाला आहे तो टाकलेला आहे. मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे.
मसाला व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित परतला जावा, जळू नये त्यासाठी मी जे शेंगा शिजवलेलं पाणी आहे ते थोडंसं पाणी टाकले. मी अगदी 1 ते 2 चमचेच पाणी टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर सर्व शेंगा आणि पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते सुद्धा पाणी आपण इथे टाकलेलं आहे. मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आणि बघा अशा पद्धतीने शेंगा शिजवलेलं पाणी ते सुद्धा मी यामध्ये टाकले. त्याने रश्श्याला खूप छान चव येते. तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर तुम्ही लहान मुलांसाठी हे शेवग्याच्या शेंगांचं सूप बाजूला काढून ठेवू शकता. आणि आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे, तर मी फक्त अर्धा चमचाच आता मीठ टाकले, कारण कांदा भाजताना सुद्धा आपण मीठ टाकलं होतं आणि शेवग्याच्या शेंगा शिजताना सुद्धा मीठ टाकलं होतं. त्यानंतर कमी गॅसवर फक्त मी 7 ते 8 मिनटंच भाजी शिजवून घेतली, कारण शेवग्याच्या शेंगाही बऱ्यापैकी शिजलेल्या होत्या आणि मसालाही छान परतलेला होता. तर सर्वात शेवटी आता कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर तयार झाली आहे आपली ढाबा स्टाईल चमचमीत झणझणीत चटकदार अशी शेवगाची भाजी. तर मसाला शेवगा आपण इथे बनवलेला आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.